नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये पळसप या गावात पळसप या गावात आलेलो आहोत। या पळसपला ज्या लोकांनी, खासदाराने, आमदाराने इमानदारीनं जीव तोडून लोकांना सांगितलं की मी तुमच्या गावाचा विकास करेन आणि तुमच्या शेतकऱ्यांना न्याय देईल, अशा पद्धतीनं सांगून, गोड बोलून, लोकांच्या कोपराला गुळ लावून हे पक्षांतर करत आहेत। मग हे पक्षांतर करणारे जे खासदार, आमदार आणि लोकनेते आहेत, या गोरगरिबाचं मतदान विश्वासावर घेऊन जर या लोकांच्या कामाला ही लोक पडत नसतील तर नेमकं काय करायलेत हे आणि कुणासाठी पक्षांतर करायलेत? गावाचा विकास केला आहे का? जिल्ह्याचा विकास केला आहे का? आणि जिल्ह्यातल्या मतदार बांधवाला न्याय मिळाला आहे का? या विषयावर आपण या पळसप गावामध्ये चर्चा करणार आहेत, मतदाराचे मतं जाणून घेणार आहेत। नेमकं काय झाले या धाराशिव जिल्ह्याला ते आपण विचारूया। आपल्यासोबत या गावकरी आहेत, जे कोण बोलतील ते बोलतील, पण या गावाच्या विकासासाठी बोलतील। साहेब, तरुण पिढीमधले काय मत आहे तुमचं? आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे तुमचं मतदान घेऊन 3,29,000 मतदानाची आघाडी घेऊन निवडून गेले, पण ते आता इतर पक्षामध्ये गेलेत। काय मत आहे तुमचं? माझं मत हे आहे की जनता मतदान करते, पण जनतेचा विश्वासघात होतोय। हां, माझा विकास होत नाही म्हणून म्हणते मी पक्षात होतो, निष्ठावान होतो शिवसैनिकाचा। आणि सर्वसाधारण जनतेनं काय करायचं? प्रत्येक पक्षात सर्वसाधारण कार्यकर्ता असते, मग त्यानं काय निधी मिळत नाही म्हणून काय मंत्रालयात जायचं, कुठं जायचं? म्हणजे तुमचा विकास केला नाही केला, पण हे दुसऱ्या पक्षामध्ये गेलेत। हां. पण विकासासाठी गेले म्हणालेत ना ते? विकास काहीच केला नाही। होय, नाही, विकास नाही केला। जीवातला ताईत म्हणून अहो, मला काय म्हणायचं, आम्ही जनतेने हां बूथवर हां खासदारकीसाठी, आमदारकीसाठी कोणाच्या गच्चीला राहायचं। बर हा, हां कोणाला मारामाऱ्या करायच्या हां आणि आमदार खासदारांना निवडून द्यायचं। हां, मग ह्यांनी आमचं इलेक्शन लागल्यावर आमदार खासदाराचं काम नाही का पैसे खर्चायचं? बरोबर मग गांडी शिपूट घालून पळून जायचं का? बरोबर हा? बरोबर। तुम्हाला 100 कोटी मिळाले, 200 कोटी मिळाले, मंत्रीपद, ह्या जनतेला असं वाऱ्यावर सोडायचं का? ह्या जनतेने काय पाप केलं? बरोबर आहे। तुम्ही मोठमोठे सांगता वल्गना केले की तुमच्या विकासासाठी गेलो म्हणालेत ना ते? कुठला विकास आहे? हा. सांगा की मला कुठला मला विकास आहे? जनतेचा विकास करता येत नव्हता, मला ट्रान्सफॉर्मर सुद्धा बसवता येत नव्हतं, मला जनता विचारती विकासाचं काय, मग विकास केला नाही आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्यावर मी विकास करू शकतो असं म्हणले। निवडणुकीच्या अगोदरच जायचं। बरोबर, हा निवडणूक झाल्यावर 3,29,000 निवडून आल्यावर वल्गना करायचं, आयटीत नाचायचं, इकुणाच्या कार्यकर्त्याने मुंड्या मारायच्या, इकुणाच्या उराव नाचायचं आणि ह्याला निवडून द्यायचं। ह्याने पळून जायचं का? बर बर हा? बर बर। ही यांच्या स्वार्थासाठी पळून गेलेत। हा. जायचं तेव्हा जायचं निवडणुकीच्या अगोदर, ह्याला कोणी अडवतं? स्वार्थ आहे का विकास आहे? नेमकं काय? निस्ता स्वार्थ आहे। बापरे, एक इकडे येतं, एक तिकडे जाते। हा ह्यांची ती स्वतःची सुधारणा करता गेली, जनता करता गेलेली नाही ती लोक। हा ह्यांचे ट्रस्ट, ह्यांचे कॉलेज, ह्यांचं समजा कारखाने, ह्याच्यात ह्या मजुराच्या आईला जीव तळमळायला म्हणायचं तुमचा? तळमळाला कापावी लागते। हा, अजून मी मतदान घेऊन निवडून येणार काय आता येई हो, निवडून येतच नाही। हा विषय असा आहे, ते काय गेले माहिती आहे का? हा, यंत्र, सगळी सोयत यंत्रणा जी आहे काय केंद्राची, साहेब, काय? राज्याची, त्यांच्या ताब्यात. विश्वासघात झाला? बोला बोला, विश्वासघात झाला काही मत? झालायच की हा. जनतेला खुल्याकडे बघायचं आता। हा. हा? त्यांनी मतदान केलं का नाही? हा, आता ही तुमच्या जीवावर डिजिटल लावून तयार आहेत पूर्ण महाराष्ट्र। हा, बोलानी पळते ती बर बर बर। पोटफुटारी तसे आहेत, ती पोटारी तसे आहेत। सावंत साहेब म्हणले होते 100 बापाची औलाद आहे म्हणले बाईट मध्ये, आता हे खरं का खोटं ती स्वागताला उभारलेत? आता कसं आहे तुम्हाला साहेब सांगतो, ही काय म्हणते तर बाबा ओमराजे काय म्हणते, माझे वडील मारले, हा, वडील मारले, वडील मारले म्हणल्यावर कोर्ट काय म्हणते, निर्दोष मुक्तता दिली। मुक्तता, हा
मग त्या दोघं एकूण एकाची गाडी एकूण एकाला गोळ्या घातल्या त्यांनी ड्रायव्हर त्या ओमराच्या वडिलांनी कुणी घातले गोळ्या एकूण एकाला मध्ये होय ना होय निर्दोष मुक्तता दिली. हा. भारताची CBI जांच करायला ती त्यांनी 26 वर्ष म्हणजे नेमकं कोणी मारलं? आणि माझं असं स्पष्ट मत आहे चायनानं जर यांना 500 कोटी दिले तर मणिपूर 3% इकून टाकते तिकडे ती बापरे. चायनाला इतके आता ज्यांनी मारले असं म्हणणारे आहेत त्यांचे चिरंजीव राणा जगदीशसिंह पाटील म्हणले ओम सहित 5 खासदाराला शुभेच्छा. कोर्ट काय म्हणलं निर्दोष मुक्त आपण कोर्टावर बोलू शकतो का? नाही. मग CBIचं काम काय हा. हुडकीनं खासदाराच्या वडिलाला जर न्याय मिळत नाही तर आमसारखेच काय मग आता त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून तुम्हाला न्याय मातीमोल करायचं का? 100% कुणी मारलंय मग मारलंय कुणी मारल्याचा आपण विषय आपण नाही, घेणार आता गेल्याचा विषय आहे. ती अहो का त्यांच्या घरातलं भांडण आपल्याला त्या भांडणाविषयी बोलायचं नाही, नाही. आपलं मतदान त्यांनी घेतलेलं आहे त्या मतदानाचा विषय घ्यायचा आहे. मतदान काय म्हणते काय बोला ना अरे मतदान द्यायला भांडण करून जाता बोलायला काय व्हायलंय बोला ना. अहो त्यांनी कोर्ट झालं निवडणूक आयोग झालं सगळं विकतच घेतलं हा. हो बीजेपीनं सगळं विकत घेतलं तुम्हाला सांगतो मी काय लोक जनतेनं काय बोलणार आहेत. बरं मला काय म्हणायचंय हा. विकासासाठी गेलो म्हणले पण 18 कोटी रुपये त्यांचा निधी जी होता होय की मग? ती साधारणपणे 1,80,40,00,000 त्यांनी खर्च केला. होय. बाकीचा निधी शिल्लक असताना खर्च केला नाही आणि आता विकासासाठी गेलो म्हणालेत मग खरंय का ते? अहो साप चुकीचं आहे म्हणलं का ना ज्या बाईला नांदायचं नाही ती 17 कारण सांगते तुम्हाला सांगतो मी 17. काय बाबा नांदायचं नाही नांदायचं नाही दुसरा नवरा करते मग दुसरा नवरा करते दुसरा एक कार्यक्रम करावा आता हा की इलेक्शनच घ्यायचं नाही. हा इलेक्शन घ्यायचं नाही. इलेक्शन घेऊन काय उपयोग आहे? मोदी विरोध म्हणा किंवा ही जनतेनं कशासाठी ह्यांना निवडून दिलं तर ह्यांनी विरोधात बसावं म्हणून विरोधकच राहायला तयार नाही. आता ही डिजिटल लावलेली माणसं बी अहो ती त्याच पक्षात आहेत ना ती त्याच पक्षातली आहेत. अहो इलेक्शन मध्ये आम्ही दोघांनी भांडणं केली आम्ही जायचं कुणाकडे आता त्याला निवडून दिल्यावर ती तिकडे गेल्यावर जायचं कुणाकडे सांगा की मला. मतदानाच्या टायमाला मग आता खासदार साहेब प्रामाणिक आहेत का धोका देणार आहेत काय धोका देणार आहेत, हो. कुणाला धोका दिला विषय ती नाही. मतदाराला मतदाराला. हा ते स्वतःसाठी गेलेत. बरं मला सांगा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ते म्हणायचे माझ्या संकटकाळी माझ्या पाठीशी वडिलासारखे उभा राहणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत असं म्हणायचे. माझे मग काय आता काय म्हणणार तुम्ही? माझं एक माहिती हा. का तुमचं सगळं ऐकलंय. ओमराजाला काय करा पैसे मध्ये माझ्या समोर आणा हा त्यानं त्याच्या ह्याच्यावर मुंबई येऊन पोलीस यंत्रणा घेऊन त्याच्या बंगल्यात आला. हा कुणाचे घेतले त्यानं मत कुणाचे घेतलेत त्याच्या कार्यकर्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर हा. आहेत त्याच्या जीवावर जगतात कामं देतात ह्या सर्वसामान्याचं मतदान घ्या म्हणजे तुला कळतंय हा. म्हणावं. तू कुणाचं मत घेतलं तुझ्या बंगल्यातलं पून बरोबर बरोबर कुणाचं घेतलंस तालुक्याचे दोन माणसं ती कोण आहे ती त्यानं नेमलेली असतात बूथ हा त्यांचं मतदान घेतो का तू तुझ्या दम आहे तू जिल्ह्यात फिर जनतेत फिर जनतेचं मत घे हा. जर खऱ्या माहिती असलं तर हा. मी खरं बोलतो बरं का तुमच्या पळसपच्या किती लोकांचे हे विश्वासघात झाला असं वाटतं? तेव्हा का पैसे मधून राहिल्यामध्ये लाखाचा लाखाचा विश्वासघात या झाला. पैसे मधून 800 मताची लीड आहे त्याला. हा आणि तुम्हाला सांगतो आता ती कुणा वरून जी फोन केला का अमित शहा मोदी फडणवीसनं राणा दादा भांडणं करणार का इकडून एकाला गुलामजामुन खाऊ घाला गुलामजामुन खाऊ घाल त्याचा मिटलाच की 20 वर्षानं काय दिला निकाल जनतेचा विकास तर काय जनते काहीच देणं घेणं नाही. तुमच्याच विकासासाठी गेलो असा अहो मी तुम्हाला सांगितलं की मी 300 कोटी मंत्रीपद लोकांच्या बघा काय म्हणणं आहे काय कुणाला बोलायचं साहेब काय म्हणते पब्लिक कॅमेरा फिरव यांचे काढ कॅमेरा तिथंच फिरवा काय आम्हाला बिहान आहे कुणाचं आम्ही जनता आहो. आम्ही निवडून दिलंय हा. आम्ही कुणाच्या बापाला भेट ना आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहो. बरं आता किती मताने निवडून येते लो कोण आता खरी निवडणूक जर घेतली हा बॅलेट पेपरवर हा. तसली ती ही नाही बघा मशीन पिशन, हा. मिशन पिशन नाही हा. निवडणूक आयोग ती कोर्ट फिट तिकडे जाळा तिकडे कुठे निवड आता कायदा राहिला नाही हा, हा. बरं का अहो कालचं स्टेटमेंट काय त्या दिना पाटलाचं हा. फाडतो चिरतो कापतो उडतो अहो खासदार आहे किती आहे का नाही खासदार बरोबर तुला तिकीट दिलं नव्हतं तिकडून इकडे उद्धव साहेब तिकीट पत्रकारांना सुद्धा दिलं दाब टाकायला आता पत्रकार तुम्हाला ताणतोड हाणते ते आता सत्तेत गेलेत तुम्ही काय बघा. तुम्ही बी काय करत जपून जपून राहा तुम्ही हे गाववाल्याचे मत बघा किती महत्वाचे आहेत तुम्हाला सुद्धा ताणून हाणणार लोकशाही मातीमोल झालेली आहे खरी लोकशाही या देशामध्ये राहिलेली नाही ज्या पत्रकाराच्या ताकदीवर ज्या पत्रकारांनी बातम्या दिल्या गावागावामध्ये तुमचं कौतुक केलं
त्याच पत्रकाराला तानू तानू मारण्याची भाषा बोलणाऱ्या, कारण तुमचं वर्चस्व वाढवणारा पत्रकार आहे, तुमची ताकद वाढवणारा, तुम्हाला खासदार आमदार बनवणारीची ताकद मतदाराची आहे. आणि हे मतदार बांधव तुम्हाला जीवाचं पाणी करून, तळ हातावर जीव घेऊन, एकमेकाची गच्ची धरून तुम्हाला मतदान केलं. तुम्हाला 3,29,000 मतदान तुम्हाला वाढीव दिलं, आघाडी दिली. आणि या मतदाराचं माती मोल करण्याचं काम, विश्वासघात करण्याचं काम तुम्ही केलं आहे. म्हणून एवढी जनता चिडली की अक्षरशः शिव्या द्यायलेत. जनतेचा विश्वासघात करू नका. तुम्ही म्हणला होता इमानदारीची मशीन मिळती का बघा, आम्हाला पत्रकाराला म्हणला होता. आम्ही इमानदार हा हे कशानं सांगावं, मशीन मिळते का, त्या मशीननं चेक करा. एवढा मी इमानदार आहे, कोणत्या पक्षात जाणारी अवलाद माझी नाही. 50 खोके सगळंच ओके म्हणणारी अवलाद माझी नाही. आता तुम्ही कुठं गेला हे जनता सांगेल. 50 खोके म्हणू नका, आमदाराला 50 खोके म्हणा, खासदाराला 300 कोटी. मग आता हे 50 खोके एकदम ओके म्हणाले होते, तिकडेच हे गेले. मग आता कोणचे खोके येते? गद्दार. त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या त्या ह्याच्यावर शिका. म्हणजे हे 50 खोके नाही तर 100 खोक्यान गद्दार ओके, असं ना. 100 खोक्यान गद्दार ओके असं म्हणते पळसपचं मतदान. आणि पत्रकाराला मारण्याच्या भाषा बंद करा. ज्या दिवशी आम्ही पत्रकारिता स्वीकारली त्याच दिवशी तळहातावर जीव घेऊन या गोरगरीब जनतेचे प्रश्न आम्ही जनतेचे तुमच्या पुढे मांडतो. तुम्ही खरे का खोटेत हे जनतेला दाखवतो. आणि येणाऱ्या 2029ला ही जनता तुम्हाला मताच्या माध्यमातून दाखवणार आहे. विश्वासघात करणाऱ्या माणसाला हे मतदार सोडणार नाहीत, एवढंच पळसप म्हणून आम्हाला दिसतंय. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये लोकशाही कशा पद्धतीनं जनतेच्या पुढे येणार आहे. ते खासदार आमदार निवडून येणार का ते जनता ठरवणार. जनता मत द्यायची का नाही हे ठरवणार. लोक रोहित दादा काल म्हणले की आता दिसेल तिथं बडवा, असं संजय राऊत म्हणाले. त्याचं नेतृत्व शरदचंद्रजी पवार करणार आहेत. असा मी प्रश्न रोहित दादांना विचारल्यावर ते म्हणाले आम्ही मारायची गरज नाही, जनताच झुडपून काढेल येणाऱ्या काळात बघा. अशा पद्धतीचं उत्तर आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे जनता किती पवित्र, किती निष्ठावान, किती विश्वासू राहणार आहेत. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मताचा, त्यांचा विश्वास ठेवून जे मतदान दिले आणि 3,29,000 मताने विजय झालेत, त्याचा बदला हे मतदार बांधव कसा घेणार आहेत तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खासदार आमदार गद्दार का इमानदार? गद्दार आमदार, गद्दार आमदार, गद्दार आमदार. इमानदार म्हणूच नका, खासदार. गद्दार खासदार, चूक, सॉरी. आमदार म्हणलो, सॉरी म्हणतो मी. खासदार गद्दार, खासदार गद्दार. आणि माझं मन आहे बार, सगळ्या जनतेची इच्छा आहे की राजीनामा देऊन ओमराजेनं या बार इलेक्शन मैदान देऊ अशी जनतेची सगळ्याची आहे का इच्छा? सगळ्याची इच्छा आहे का? राजीनामा देऊन इलेक्शन लढवा. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो का खासदार ओमराजे निंबाळकरचा बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो? कुणाचा विजय असो? बाळासाहेब ठाकरेंचा. बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो असं जनता म्हणते. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला स्मरून या पळसप मतदार बांधवांनी मतदान केलं, त्याचा विश्वासघात झाला. ते विश्वासघात भरून आणण्याचं काम 2029ला निश्चित होईल असा विश्वास आहे. धन्यवाद पळसपकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.